स्वामी समर्थ. प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वामी महाराज, दत्त महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते. आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला एक असं रहस्यमय स्तोत्र सांगणार आहे की जे खूप जणांना माहिती नाही आहे. कदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्हाला माहिती नसेल, पण हे स्तोत्र इतकं रहस्यमय आहे किंवा आपण म्हणतो ना की इतकं युनिक आहे की ते जास्त लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. हे रहस्यमय स्तोत्र दत्त महाराजांचं आहे. हे स्तोत्र फक्त ऐकता क्षणी आपल्याला अनुभव येतात, इतकं प्रभावी आणि इतकं रहस्यमय असं हे स्तोत्र आहे. असं म्हटलं जातं की हे दत्त महाराजांचं स्तोत्र जे कोणी श्रद्धेने सकाळी आणि संध्याकाळी ऐकतात त्यांना अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला तुमच्यावरती कितीही मोठं संकट असेल, तुमची कुठलीही इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल, तुम्हाला पितृदोष असेल, तुम्हाला वास्तुदोष असेल किंवा तुम्हाला इतर कुठलेही दोष असतील जे की आपल्या कुंडलीमध्ये असतात आणि त्यासाठी आपल्याला शांती कराव्या लागतात, तुम्हाला कुठलेही दोष असतील, कुठलीही संकट असतील, तुमची पूर्वजन्मीची, तुमची वर्तमान काळातील जी काही वाईट कर्म आहेत की ज्यामुळे तुमची प्रत्येक कामं विलंबित होतात, संकट तुमच्यावरची हटत नाही, अशा सर्वांवरती अतिशय प्रभावी असं एक रहस्यमय स्तोत्र जे आज मी तुम्हाला सांगणार आहे. हे स्तोत्र फक्त श्रवण केलं तरी तुम्हाला अनुभव येतात. पण असं नाही करायचं की मोबाईलवरती लावलंय आणि तुम्ही काहीतरी काम करत बसलाय, ठीक आहे, काम करता करता तुम्ही श्रवण करा, पण त्या श्रवणाकडे तुमचं पूर्ण लक्ष असलं पाहिजे, त्या शब्दांकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. अगदी मनातून एकनिष्ठ होऊन दत्त महाराजांचा चेहरा तुम्हाला डोळ्यांसमोर आठवून एकदम एकनिष्ठेने तुम्हाला श्रद्धेने ते स्तोत्र श्रवण करायचं आहे. तेव्हाच त्याचे अनुभव तुम्हाला येत असतात. आत्ताच्या या कलियुगामध्ये श्रवण करण्यालाही विशेष असं महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की श्रवण आणि पठण या दोन्हीचंही पुण्यफळ आपल्याला सारखं मिळत असतं. ज्यांना पठण करणं शक्य नाही त्यांनी श्रवण करायचं आहे. तुम्ही यूट्यूबवरती लावून देऊ शकता आणि श्रवण करू शकता. फक्त एवढंच की यूट्यूबवर लावले आणि तुमचं लक्षच नाही आहे असं करू नका किंवा फक्त ऐकायचे म्हणून ऐकू नका. जेव्हा तुम्ही यूट्यूबवर लावाल तेव्हा तुम्ही इतकं कॉन्सन्ट्रेशनने ते श्रवण करा ना की तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमचे कितीही मोठ्यातले मोठे दोष, तुमची वाईट कर्म निघून जातील आणि तुम्हाला तुमच्या मनासारख्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील, संकट दूर होतील, सर्व दोष तुमचे निघून जातील, आजारपण निघून जाईल, यश येईल, प्रगती मिळेल, त्याचप्रमाणे तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील. आता हे जे स्तोत्र आहे हे तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी असं 2 टाईम श्रवण करायचं आहे. अगदी तुमच्या वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही यूट्यूबवरती हा व्हिडिओ लावा आणि हे श्रवण करा. जेव्हा हे स्तोत्र तुम्ही श्रवण करणार आहात, श्रवण करण्यापूर्वी तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणायचं आहे. दत्त महाराजांना मनापासून नमस्कार करायचा आहे. त्यांचा चेहरा तुम्ही आठवू शकता, मूर्ती, फोटो असेल तर तिथे बसून तुम्ही हे सगळं श्रवण करू शकता. त्यानंतर सर्वात आधी तुम्ही असं म्हणायचं आहे ओम गणेशाय नमः. त्याच्यानंतर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, आणि मग हे तुम्हाला श्रवण करायचं आहे. जटाधरं पांडुरंग शूलहस्त कृपानिधिं सर्वरोगहर देव दत्तात्रेयमहं भजे. अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषी अनुष्टुप छंद श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रीत्यर्थे जपे विनियोग. जगदुत्पत्ती करतेच स्थिती संहार हेतवे भवपाश विमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते. जराजन्म विनाशाय देहशुद्धीकरायच दिगंबर दयामूर्ते दत्तात्रेय नमोस्तुते. कर्पूर कांती देहाय ब्रह्ममूर्तीधरायच वेदशास्त्र परिज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते. ह्रस्वदीर्घ कृश स्थूल नामगोत्र विवर्जित पंचभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोस्तुते. यज्ञभोक्त्रैच यज्ञाय यज्ञरूपधरायच यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोस्तुते. आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुरन्ते देव सदाशिव मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. भोगालयाय भोगाय योग्य योग्याय धारिणे जितेंद्रिय जितज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते. दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधरायच सदोदीपतर ब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते. जम्बूद्वीपे महाक्षेत्रे मातापुरनिवासिने जयमानसता देव दत्तात्रेय नमोस्तुते.
भिक्षाटन गृहे ग्रामे पात्र हेममयन करे नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोऽस्तु ते ब्रह्माज्ञानसमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभूतले प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोऽस्तु ते अवधूत सदानंद परब्रह्मस्वरूपिणे विदेहदेहरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तु ते सत्यरूप सदाचार सत्यधर्मपरायण सत्याश्रय परोक्षाय दत्तात्रेय नमोऽस्तु ते शूलहस्तगदापाने वनमाला सुकंधर यज्ञसूत्रधर ब्रह्मान दत्तात्रेय नमोऽस्तु ते क्षराक्षरस्वरूपाय परात्पराय च दत्तमुक्तिपरस्तोत्र दत्तात्रेय नमोऽस्तु ते दत्तविद्याय लक्ष्मीश दत्तस्वात्मस्वरूपिणे गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तु ते शत्रुनाशकरस्तोत्र ज्ञानविज्ञानदायकं सर्वपापशमयाति दत्तात्रेया नमोऽस्तु ते इदं स्तोत्रमहद्दिव्य दत्तप्रत्यक्षकारकं दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम् इति श्रीनारदपुराणे नारदविरचित दत्तात्रेय स्तोत्र संपूर्णम। आणि स्क्रीनवरती तुम्हाला हे जे दत्तात्रेय स्तोत्र आहे हे तुम्हाला मी फ्लॅश करणार आहे की जेणेकरून तुम्हाला त्याच्या लिरिक्स पण समजतील आणि मी जे काही बोलतेय ते तुम्हाला श्रवणही करता येईल। तर तुम्हाला जास्त काही कष्ट घ्यायचे नाहीयेत, फक्त सकाळ आणि संध्याकाळ हा व्हिडिओ लावा, श्रवण करा। एकही दिवस स्किप न करता तुम्ही हे दत्तात्रेय स्तोत्र श्रवण करा, बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। कितीही संकट असू द्या दूर होतील, इच्छा पूर्ती होतील, कितीही वाईट दोष असू द्या, कर्म असू द्या, सगळं काही निघून जाईल। कारण दत्त महाराज हे आपल्या कलियुगातील असे देवता आहेत की जे आपल्याला तारतात, जसे की आपले स्वामी समर्थ महाराज। तर तुम्ही सुद्धा या गोष्टीचे अनुभव नक्की घ्या। तर अगदी छोटीशी माहिती होती, झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू ऑल।